Hello friends, I am Mohan Chaudhary. So today we are going to learn appreciation of the poem. That poem is Indian Weavers, written by Sarojini Naidu. Let's begin. First of all, what is an appreciation? Appreciation म्हणजे काय? Appreciation means to find out the good qualities of the poet, to understand the poem, to enjoy the poem in better way. In appreciation, we have to find out the good qualities of the poet so that we can understand the poem and we can enjoy the poem in better way. Appreciation म्हणजे विशिष्ट कवी आहे त्या कवीची गुणवत्ता लक्षात घेणं, गुणवत्ता समजून घेणं, जेणेकरून जी कविता आपण अभ्यासणार आहोत त्या कवितेमधल्या जे स्पेशल फीचर्स असतील किंवा अनेक प्रकारच्या ज्या गोष्टी असतील हे आपल्याला समजायला सोपं जाते आणि जी कविता आहे ही कविता आपण चांगल्या प्रकारे समजून घेऊ शकतो. नेक्स्ट वन इज पॉइंट्स ऑफ अप्रिशिएशन ऑफ द पोएम. फॉर अप्रिशिएशन वी हैव टू फोकस सम पॉइंट्स. फर्स्ट वन इज टाइटल, देन पोएम, देन पोएट, देन थीम, स्टाइल, स्पेशल फीचर्स, moral message, and last one is opinion. With the help of these points we can know what is appreciation as well as we can understand the specific features of the poem. With the help of these points we can enjoy the poem in better way. First one is title. पहिला टॉपिक आहे शीर्षक. The title Indian Weavers indicates that the poem is about Indian weavers and the varieties of the cloth that they have to weave according to occasions or incidents. शीर्षक आहे इंडियन वीवर्स. ह्या शीर्षकावरनं आपल्याला लक्षात येतं की या कवितेमध्ये भारतीय विणकर त्याचबरोबर अनेक प्रकारचे वस्त्रांचा उल्लेख केलेला आहे आणि हे जे वस्त्र वापरत असताना घेत असताना वेगळ्या प्रकारचे इन्सिडन्स जे प्रसंग आहेत हे प्रसंग घेतलेले आहेत. नेक्स्ट वन इज पोएम. इट्स अ नरेटिव्ह पोएम रिटन इन फॉर्म क्वेश्चन अँड आन्सर्स. ही कविता प्रश्न आणि उत्तराच्या स्वरूपात लिहिलेली आहे. द पोएम रिप्रेझेंट द ट्रू सोल ऑफ इंडिया. या कवितेमध्ये इंडियन वीवर्स भारतीय विणकर त्या संदर्भात सांगितलेलं आहे. इट ऑल्सो डिपिक्ट्स ट्रॅडिशन अँड कल्चर, पर्टिक्युलरली इम्पॉर्टन्स ऑफ कलर्स ड्युरिंग द जर्नी ऑफ लाईफ अँड इट्स स्टेट्स. या कवितेमध्ये 3 प्रसंग घेतलेले आहेत. त्या प्रसंगावरून 3 प्रकारचे कलर्स मेन्शन केलेले आहेत. त्याचबरोबर हे कलर्स घेत असताना मानवाच्या 3 स्टेजेसचा उल्लेख या कवितेमध्ये केलेला आहे. Next point is about poet. Sarojini Naidu sings original song of India and hence she is rightly called as the Nightingale of India. You know that Sarojini Naidu is known as Nightingale of India. Sarojini Naidu यांना भारतीय गानकोकिळ म्हणून ओळखलं जातं. Her poetry is marked with the true soul of India. She is known for the clarity of thoughts. She depicts philosophy of life. As a poet, she humanitarian in true sense. मानवतेविषयी या कवितेमध्ये सरोजिनी नायडू यांनी सांगितलेलं आहे. नेक्स्ट वन इज थीम ऑफ द पोएम. In this poem, the poetess speaks about 3 important stages of life and related them with different colors and different parts of the day. या कवितेमध्ये मानवाच्या 3 स्टेजचा उल्लेख केलेला आहे. दॅट मीन्स बर्थ, अडल्टहुड अँड डेथ. ह्या स्टेजेसचा एक्सप्लेन करत असताना 3 प्रकारचे कलर घेतलेले आहेत आणि हे कलर सुद्धा 3 प्रकारच्या इव्हेंट्स प्रमाणे घेतलेले आहेत. बर्थ इज द फर्स्ट स्टेज अँड ब्लू क्लॉथ इज वोवेन इन द मॉर्निंग. पहिल्या स्टेजमध्ये पहिल्या कडव्यामध्ये पहिल्या स्टेजचा उल्लेख केलेला आहे. पहिली स्टेज मानवाची घेतलेली आहे बर्थ आणि पहिल्या स्टांजामध्ये बर्थचा उल्लेख करत असताना ब्लू कलरचं मेन्शन केलेलं आहे.
ब्लू कलरचा धागा घेऊन हे इंडियन वीवर्स भारतीय विणकर हे विणकाम करीत आहे, अशा प्रकारचा उल्लेख पहिल्या स्टांजामध्ये कवयित्री यांनी घेतलेला आहे. फॉर मॅरेज green and purple wheel is woven in the evening and finally white shroud for death is woven at night. दुसऱ्या स्टांजामध्ये मॅरेजचा उल्लेख आलेला आहे, लग्नाचा उल्लेख घेतलेला आहे. लग्नासाठी जी नववधू आहे तिच्यासाठी जो ड्रेस आहे त्या ड्रेसचा कलर ग्रीन आणि पर्पल कलरचा ड्रेस आहे आणि विणकर लोक हा ड्रेस विणकाम करत असताना, मॅरीजच्या ड्रेसचा विणकाम करत असताना पर्पल आणि ग्रीन कलरचा धागा घेऊन विणकाम करीत आहे आणि इव्हेंट इव्हिनिंगचा आहे, प्रसंग संध्याकाळचा घेतलेला आहे. अँड फायनल स्टांजा, शेवटच्या स्टांजामध्ये डेथचा उल्लेख आलेला आहे आणि ह्या स्टांजामध्ये एक डेड बॉडी आहे आणि ही डेड बॉडी कव्हर करण्यासाठी विणकर लोक सफेद धागा घेऊन वस्त्र विणत आहेत, अशा प्रकारचा रेफरन्स, अशा प्रकारचा उल्लेख शेवटच्या स्टांजामध्ये कवयित्रीने केलेला आहे. दॅट मीन्स इन दिस पोएम पोएटेस मेन्शन इन फर्स्ट स्टांजा अबाउट चाइल्डहुड, सेकंड स्टांजा अबाउट अडल्टहुड अँड फायनल स्टांजा अबाउट डेथ. स्टाईल ऑफ द पोएम, इट्स अ यूज ऑफ लँग्वेज. The poetess has used very simple but sweet and rhythmical language. कवयित्रीने या कवितेमध्ये जी लँग्वेज घेतलेली आहे ही लँग्वेज सोप्या भाषेची लँग्वेज घेतलेली आहे आणि रिदमेटिकल घेतलेली आहे, लयबद्ध पद्धतीने शब्द घेतलेले आहेत. इट इज रिटन इन colloquial form. The poem is full of musical words like halcyon, plumes and feather. या कवितेमध्ये काही लयबद्ध शब्द घेतलेले आहेत. यामध्ये halcyon, plumes and featherचा उल्लेख आलेला आहे. The rhyme scheme of the poem is AABB and the figure of speech, repetition, alliteration, metaphor and simile are the major figure of speech. त्याचबरोबर या कवितेला शृंगार चढवण्यासाठी फिगर ऑफ स्पीचचा मेन्शन केलेले आहेत आणि हे फिगर ऑफ स्पीच आहेत, रिपिटेशन आहेत, ॲलिटरेशन आहे, मेटाफर आहे आणि सिमिली घेतलेले आहे. नेक्स्ट वन इज स्पेशल फीचर्स. स्पेशल फीचर्स, खास वैशिष्ट्ये त्या कवितेमधले. रिदम, फिलॉसॉफी, सिम्बॉलिझम, इमॅजिनरी आर द स्पेशल फीचर्स ऑफ द पोएम. या कवितेमध्ये रिदम घेतलेला आहे, फिलॉसॉफिकल लँग्वेज वापरलेली आहे, सिम्बॉलिकल शब्द घेतलेला आहे, इमॅजिनरी घेतलेली आहे. द पोएट हॅज पेंटेड द पिक्चर ऑफ इंडियन वीवर्स हू वीव्स tirelessly at different times of a day. The poem has been used as an imaginary to describe the 3 stages of human life, from birth to death, just as the weavers weave from dawn to night. या कवितेमध्ये 3 प्रकारच्या स्टेजेसचा उल्लेख केलेला आहे कवितेत. Moral of the poem. The poem teaches us 3 stages of human being, that is birth, youth and old. या कवितेचं मॉरल सांगितलेलं आहे की मानवाच्या ज्या 3 स्टेज असतात, जन्म, तारुण्य आणि मृत्यू. सो पोएट मेन्शन दॅट वी हॅव लिव्ह अवर लाईफ टू कॉपरेट ईच अदर, हेल्प टू नीडी अँड ईच स्टेज वी हॅव टू लिव्ह बेटर लाईफ. जीवनामध्ये आपण एकमेकांना मदत केली पाहिजे, गरजूंची जी अड आहे किंवा गरजूंना मदत आपण केली पाहिजे आणि जीवन जगत असताना आपण चांगल्या प्रकारे जीवन जगलं पाहिजे. अशा प्रकारचा मॉरल या कवितेमधून पोएटिसने सांगितलेला आहे. ओपिनियन ऑफ द पोएम. द पोएम गिव्स द ट्रू पिक्चर ऑफ द इंडियन ट्रॅडिशन. भारताची परंपरा आहे, हे परंपराबद्दल या कवितेमध्ये सांगितलेलं आहे. वी गेट क्लिअर अंडरस्टँडिंग ऑफ द रिअल सेन्स ऑफ इंडिया. भारताचं जे संस्कृती आहे
ह्याबद्दल सांगितलेलं आहे. द पोएट इज हायली रिदमॅटिकल, द वर्ड्स आर सिम्पल अँड म्युझिकल. त्या कवितेमध्ये जे शब्द घेतलेले आहेत हे शब्द लयबद्ध शब्द आहेत आणि सोप्या भाषेमध्ये ही कविता लिहिलेली आहे. आय लाईक दिस पोएम व्हेरी मच, स्पेशली फॉर इट्स पिक्चर्सक्वे क्वालिटी. ही कविता मला खूप आवडली कारण या कवितेमध्ये जे पिक्चर्स घेतलेले आहेत, जे कलर्स घेतलेले आहेत, जे इव्हेंट्स घेतलेले आहेत, हे इव्हेंट्स आणि जे कलर्समुळे मला ही कविता खूप आवडलेली आहे. आय होप दॅट अप्रिशिएशन ऑफ दी पोएम इंडियन व्ह्यूअर्स हे तुम्हाला समजलं असेल.